तुम्हाला जसं मी विचारलं की काय टास्क असतो, इतक्या लोकांच्या इतक्या टेस्ट कशा करायच्या आणि याच्यामध्ये ॲक्युरेट एक नंबरची टेस्ट आहे कसं आता ह्याच्यात एक टास्क असा असतो की प्रत्येक महिलेनी बनवलेला पदार्थ प्रेमाने हा नक्कीच छान असतो. पण जेव्हा मी तिच्या इथे जातो ते परीक्षण करण्याला, तेव्हा त्या पदार्थाचं नाव विचारतो. एकदा पदार्थाचं नाव कळलं की आपल्या डोक्यामध्ये त्याची चव निर्माण होते. मग ते वेगवेगळ्या प्रांतातले असू दे, त्याचा अभ्यास मात्र आपल्याला करावा लागतो आणि तो असणं गरजेचं आहे. त्यामुळे ती चव एकदा एक घास खाल्ला की ती जिभेवरती रेंगाळणं हे महत्त्वाचं आहे. आता त्याच वेळेला एखादीनी बनवलेल्या पदार्थामध्ये कधी मीठ कमी आहे किंवा जास्त आहे किंवा मसाला जास्त आहे. आता एक साधं उदाहरण, ठेचा. मिरचीचा ठेचा म्हटल्यावरती तो तिखटच पाहिजे. पण एखाद्या स्पर्धेमध्ये जेव्हा एखादी महिला येते आणि ती ठेचा ठेवते आणि जेव्हा मी ठेचा खातो तेव्हा तिला एवढंच विचारतो, ठेचा नाही वाटला मला, थोडासा तिखटपणा कमी आहे का? हो, कारण आज स्पर्धेला तुम्ही परीक्षण म्हणून करायला आलात, म्हणजे तुमच्या पोटाला त्रास नको म्हणून मी थोडी मिरची कमी घातली. तर त्याला न्याय नाही देऊ शकत आपण. ठेचा म्हटल्यावरती झणझणीतच पाहिजे. त्यामुळे मला असं प्रामुख्याने आजच्या माध्यमातून हेही सगळ्यांना सांगावंसं वाटतं की जेव्हा तुम्ही स्पर्धेला येता आणि जेव्हा तुम्ही एखादा पदार्थ निवडता तेव्हा दुनियाचा विचार करू नका. ती पदार्थाचा मूळ विचार काय आहे, त्याची चव काय आहे ही तुमच्या पद्धतीने करा. तुम्ही आमचा विचार केलात आमच्या पोटाला बाधेल नाही असं नाही होऊ शकत. त्यामुळे त्या पदार्थाला तो न्याय हा मिळालाच पाहिजे. आणि मग असं होतं की मला प्रत्येकीला तिने बनवलेल्या पदार्थाचं कौतुक करायला आवडतं, ज्या पद्धतीने मी त्यांचं करतो. पण जिकडे चूक आहे तिकडे मी त्यांना ती दाखवतो, कारण नेक्स्ट टाइम ती चूक सुधारून त्या विनर होऊ शकतात याची मला खात्री आहे. त्यामुळे प्रत्येक वेळेला तो पदार्थ डोक्यामध्ये ठेवून त्याची चव ही लाजवाब असलीच पाहिजे हे माझं मत असतं. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ओनली मानिनी चॅनलला जरूर भेट द्या.